नमस्कार. माझे नाव दीक्षा राम मोरे. मी इयत्ता 6वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा आहे. होय, मी सावित्री बोलते. ज्ञान नाही विद्या नाही, बुद्धी असून चालत नाही. ज्ञान नाही विद्या नाही, बुद्धी असून चालत नाही. त्यास मानव म्हणावे काय? होय, मी सावित्री खंडोजीरावांची मुलगी, ज्योतिबांची पत्नी व आईबाबांची लाडली. मी 9 वर्षाची असताना फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेश झाला. माझे धनी ज्यांना मी शेटजी म्हणायचे त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. खरं तर माझा हात थरथर कापायचा, पण या थरथरत्या हाताला शेटजीने आधार दिला. त्या थरथरत्या हाताला शेटजीने पकडलं आणि पाटीवर लिहायला सुरुवात केली. मी पाटीवर पहिला शब्द शिकली तो म्हणजे शेटजी. शेटजीने मला लिहायला शिकवलं, बोलायला शिकवलं. शेवटी त्या शेटजींची सवय शिकली, लिहायला शिकली, बोलायला शिकली. एवढंच नाही तर शेटजींसारखा मोठा विचार करायला शिकली, मोठी पुस्तके वाचायला शिकली. पण मुलगी शिकू लागली म्हणून लोक कपाळ आट्या पाडू लागले, लोक मला नावबोटं ठेवू लागली. पण शेवटी तो कसोट्याचा दिवस आला. 1848ला भिडेवाड्यात पुणे येथील पहिली मुलींची शाळा सुरू केली. पण अख्खं पुणे हादरलं. अनर्थ झाला अशी आरडाओरड करू लागले. शेटजी तरी सुद्धा घाबरून चालले नाही. शेटजी घरोघरी जाऊन पोरांना गोळा करत, त्यांना शाळेत आणून बसवत, त्यांच्या मायबापांना समजावत व त्यांना शिकू लागले. पण लोक शिकवणाऱ्या शिक्षकांना वाईट धमक्या देऊ लागले. तरी सुद्धा शेटजी घाबरून चालले नाही. शेटजी विचार करू लागले, शिक्षक नाही तर शाळा चालवायच्या कशा? तर मी म्हणाले, मी शिकवीन. मी मन घट्ट केले. मी पहिलं पाऊल टाकलं. मी शाळेत जात असताना लोक मला नावबोटं ठेवत, उगाच टिंगल करत. तरी सुद्धा मी घाबरले नाही. मी रोज शाळेत जात, मुलींना शिकवत. जेव्हा त्या मुली पाटीवर लिहित होत्या तेव्हा मला असे वाटले की त्या मुली उद्याचं भवितव्य लिहित आहेत. माझ्या मनात विचार आला, जर या पोरी शिकल्या तर एवढं मोठं काम करतील की समाजात स्त्री जातीची दर्जा वाढेल. पण मी शाळेत जात असताना माणसे मला मागे ओढतात. एवढंच नाही तर मी रस्त्याने जात असताना माणसे माझ्या अंगावर चिखल, शेण, दगड फेकात. पण तरी सुद्धा मी घाबरले नाही व त्यांच्यावर वचक बसला. पुढे अंधार दूर झाला आणि इतका उजेड आला की 4 वर्षात 18 शाळा उघडल्या. म्हणूनच मुलींना शिकवा, पोरींना शिकू द्या, त्यांना विचार द्या. कारण शिक्षणामुळेच मनुष्य तत्व येते आणि पशुतत्व जाते. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्रक असते. एवढे सगळे अनर्थ विद्येने केले. म्हणूनच पोरींना शिकवा,